एकतर्फी प्रेम प्रकरणातून जो आज साताऱ्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका माथेफिरू युवकाने जो हल्ला केला, या हल्ल्यामध्ये जो प्रकार घडला यानंतर त्या युवकाला तात्काळ तिथं स्थानिकांनी पकडला आणि बेदम चोप दिला। मात्र या घटनेमध्ये ज्यांनी त्याला पकडलं ते आपल्यासोबत आहेत आडागळे। नेमका काय प्रकार झाला होता जरा थोडक्यात? दुपारच्या वेळेस मी यशवंत हॉस्पिटलमध्ये माऊली ब्लड बँकेच्या कामानिमित्त कॉलसाठी गेलो होतो। तेव्हा बाहेर पडताना साधारण ओरडायचा आवाज आला। ओरडत असताना एक मुलगी ओरडत असताना ती म्हणलं जाऊन बघावं काय चाललाय प्रकार। तर तिथं एका मुलाने त्या मुलीच्या गळ्याला मोठा धारदार शस्त्र म्हणजे चाकू असा लावून तिला तो मारण्याचा प्रयत्न करत होता। स्थानिक तिथले त्याला हे करत होते, म्हणजे सोड 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 म्हणून समजून सांगत होते, पण तो मुलगा ऐकत नव्हता। बराच वेळ गेल्यानंतर शेवटी तिथे पोलीस पण आलेले। पोलीस सागर निकम म्हणून होते, त्यांनी पण खूप समजूत काढली त्या मुलाची, पण तो मुलगा काय ऐकत नव्हता। शेवटी त्याला कोणीतरी अडवायला पाहिजे होतं हे मनात आलं माझ्या, आणि मी एक 8 फुटाच्या कट्ट्यावरनं पाठीमागच्या साईडवरनं जाऊन त्याला त्याचा जो चाकूचा हात होता तो धरला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। नक्की या दरम्यान पण नेमकं काय झालं होतं? म्हणजे त्या दरम्यान बाकी पण आले, पण लोक समजून सांगत होता, पण तो काय मानसिकता नव्हती? नाही, त्याची मानसिकता अजिबातच नव्हती। त्याच्या डोक्यात विचारच होता की त्या मुलीला संपवायचं। ओके, हां, असं तो चाललेलंच। आणि जसं जसे माणसं पुढं जात होती त्याच्याकडे, तर तो जास्त आणखीन ॲग्रेसिव्ह होत होता, जास्त जवळ आणखीन चाकू लावलेला। ते मुलीच्या शरीराला एक वण पण उठलेला की त्या चाकूचा। त्यामुळं शेवटी मग मी निर्णय घेतला की ह्याला स्वाधीन करायचा, पोलिसांचा पकडून स्वाधीन करायचं। मग त्यानंतर काय झालं? म्हणजे नेमकं तुम्ही मग त्याला पकडल्यानंतर तिथले जे युवक होते, जे म्हणजे समजून सांगत, त्याच्यावर ते तुटून पडले आणि बेदम मारहाण केली, त्याला चोप दिला। त्यातनं पोलिसांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण युवक काय ऐकत नव्हते, कारण की खूप वैतागलेलं त्याला समजून। आणि असा प्रकार साताऱ्यात घडला, त्यामुळे खूपच एक लहान मुलगी होती, तिच्याकडे बघून खूपच ॲग्रेसिव्ह हे झालेले तिथले युवक, आणि त्यांनी खूप बेदम मारहाण केली। यामध्ये काही किरकोळ जखमी वगैरे काय झालं? एक जण होते, त्यांच्या हाताला चाकू लागलेलाच। ओके, हां। काय वाटतं तुम्हाला इथनं पुढं संबंधित युवकाच्या बाबतीत काय वाटतं? नाही, त्याच्यावर प्रशासनानं कडक कारवाई केली पाहिजे, की असं साताऱ्यात तर नाही झालं पाहिजे। छत्रपतींचा सातारा, महाराज साहेबांचा सातारा, त्यात हा असा प्रकार नाही झाला पाहिजे। आणि मुलीचं वय म्हणजे ती ॲक्च्युली 8वी 9वीतच असेल, खूप लहान वय होतं, अशात नाही पाहिजे हे असं सातारमध्ये। खरं तर सलाम तुम्हाला, कौतुक तुमचं। खरं तर या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर संबंधित यांनी पण, आडागळे यांनी पण सांगितलेलं आहे की जे कोण हा युवक आहे याच्यावर कडक कारवाई जी आहे ते पोलीस प्रशासनानं केली पाहिजे। हीच मागणी जी आहे ते स्थानिक या ठिकाणचे करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।